जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया कर्क राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा. हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जून महिना कर्क राशीच्या जातकांसाठी नेहमीपेक्षा उत्तम राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत मंगळ असल्यामुळे तुमच्या स्वभावात राग वाढू शकतो, ज्याचा वाईट परिणाम तुमच्या नात्यांवर होऊ शकतो. त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 7 जून नंतर मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात केतू सोबत जाईल आणि हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन अंगारक योग तयार करतील, ज्यामुळे ही स्थिती अनुकूल ठरणार नाही. त्यामुळे तुमच्या वाणीत संयम ठेवणे गरजेचे आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध एकत्र येऊन बुधादित्य योग तयार करतील, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. 10व्या भावात शुक्र कार्यक्षेत्रात तुम्हाला आरामदायक परिस्थिती देतील. करिअरसाठी जून महिना तुमच्यासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. 29 जून पर्यंत शुक्र महाराज तुमच्या 10व्या भावात विराजमान राहतील. 10व्या भावाचे स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत आणि 7 तारखेपासून तुमच्या दुसऱ्या भावात केतू सोबत विराजमान होतील. 6व्या भावाचे स्वामी गुरु महाराज संपूर्ण महिन्यात तुमच्या द्वादश भावात महातील. ही ग्रहीय स्थिती दर्शवते की कार्यक्षेत्रात तुम्हाला आरामदायक व अनुकूल परिस्थिती मिळतील. तुम्ही तुमचे काम पूर्ण मेहनतीने पार पाडाल. मात्र कोणाशीही रागत येऊन बोलणे टाळा, नाहीतर वाईट परिणाम होऊ शकतात. जून महिना तुमच्या नोकरीतील स्थितीला बळकट करील आणि तुम्ही पूर्ण प्रयत्न करून कामात सुधारणा करत राहाल. व्यवसाय करणाऱ्यांना हा महिना अनुकूल राहण्याची प्रबलता आहे. व्यवसायासंबंधी प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. तुमच्या बुद्धीचा उपयोग करून आणि एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेऊन काम केल्यास नक्कीच यश मिळेल. संपूर्ण महिन्यात अष्टम भावात राहू, दुसऱ्या भावात केतू आणि द्वादश भावात गुरु महाराज विराजमान राहण्यामुळे तुमचे सतत खर्च होत राहतील. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध एकादश भावात असतील, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायासाठी केलेले प्रवासही तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. 29 जूनला शुक्र तुमच्या एकादश भावात जाऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करतील. व्यावसायिक गुंतवणूक आणि मित्रांचे आर्थिक सहाय्य तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शेअर बाजारातील मागील गुंतवणुकीचे फळ देखील यावेळेस मिळू शकते. जून महिना आरोग्याच्या दृष्टीने उतारचढावांनी भरलेला राहील. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या राशीत असल्यामुळे तुमच्यात अधिक राग राहील. अष्टम भावात राहू, नवम भावात शनी, द्वादश भावात बृहस्पती आणि दुसऱ्या भावात केतू असल्यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ करू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा. जास्त प्रमाणात तरल व पौष्टिक पदार्थांचे सेवन करा, ज्यामुळे पोटासंबंधी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. या महिन्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यात सुधारणा दिसेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध पंचम भावावर दृष्टी करतील आणि मंगळ, जो पंचम भावाचा स्वामी आहे, तो तुमच्या पहिल्या भावात असेल. ही स्थिती प्रेम संबंधांसाठी अनुकूल ठरू शकते व तुमच्या नात्यात परिपक्वता येईल. आक्रमक होऊन बोलणे टाळा, नाहीतर तुमच्या नात्यात दुरावा वाढू शकतो व नाते तुटण्याची शक्यता देखील असू शकते. मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्थिती काही प्रमाणात सुधारतील. भांडणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सप्तम भावाचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिन्यात नवम भावात विराजमान राहतील, ज्यामुळे जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचे योग तयार होतील. जून महिना कुटुंब जीवनासाठी सरासरी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सुख संसाधनात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल आणि तुम्ही नवीन वस्तू विकत घ्याल. दुसऱ्या भावात महिन्याच्या सुरुवातीला केतूची उपस्थिती आणि त्यानंतर 7 जूनपासून मंगळ आणि केतू युती केल्याने कुटुंबात भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तणाव टाळण्यासाठी वादविवादांपासून दूर राहावं, कारण तुमची वाणी उग्र होऊ शकते आणि कोणाचेही मन दुखावू शकते. 22 जूनपासून बुध तुमच्या राशीत प्रवेश करतील आणि तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतील, ज्यामुळे तुम्ही परिस्थिती नीट सांभाळू शकाल. तुमच्या भावंडांचा पूर्ण सहयोग मिळेल आणि त्यांच्या सहकार्याने तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या वडिलांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घ्या, कारण त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा आणि सोमवारी शिवलिंगाला जल अभिषेक करा. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.